मित्रांनो, आज आपण जाणार विसापूर किल्ल्यावरती नाईट ट्रेकिंग करायला। तर आम्ही निघालो पुण्यावरून विसापूर गडावरती नाईट ट्रेक। रात्री 2 वाजता आम्ही गाडीला स्टार्टर मारला आणि आम्ही निघालो। ओके, तर जाताना आपणाला पुणे टू मुंबई ओल्ड हायवेवरून आम्ही गेलो। तळेगाव दाभाडेपासून पुढे गेल्यानंतर डाव्या हाताला वळल्यानंतर विसापूर किल्ल्याकडे रोड जातो। जाताना आपल्याला हा घाट सेक्शन दिसतोय। रात्रीची खूप अंधाराची वेळ आहे। आमची गाडी थोडी लहान होती, 5 जण आम्ही निघालेलो। मध्येच इतका चढ असल्यामुळे गाडी पण बंद पडायची मध्ये, त्यामुळे तिला मागून धक्का द्यावा लागत होता। तर बघू शकताय, पण ही मजाच वेगळी आहे मित्रांनो। रात्रीचे पूर्ण अंधार, आसपास पूर्ण अंधार, आणि आम्ही फक्त 5 जणच त्या रोडवरती। खूप एन्जॉय मित्रांनो। तुम्हाला नाईट ट्रेक सेफ बिंदास्त एन्जॉयमेंट करायचं असेल तर तुम्ही हा किल्ला अवश्य निवडा। विसापूर फोर्ट पुण्यापासून फक्त 70 किलोमीटर अंतरावर आहे। आम्ही तिथे विसापूरच्या पायथ्याशी गेलो, कोणच नव्हतं, फक्त आम्हीच 5 जण होतो। तर हा बोर्ड दिसतोय तुम्हाला, हा वन विभागाने बोर्ड लावला आहे। याच्यावरती वन्य प्राण्यांची माहिती दिली आहे, जे या किल्ल्याच्या आसपास खाली जंगलामध्ये आढळून येतात आपल्याला। रात्रीच्या पूर्ण काळोख अंधारामध्ये आमची वाटचाल सुरू होती। आणि मित्रांनो, जात असताना तुम्ही पाहू शकता आमच्या हातात बॅटरी आहे आणि शूज घातलेले आहेत आम्ही, पाणी बॉटल्स आहेत आणि टॉर्च आहे। तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, काठी, टॉर्च आणि पायामध्ये शूज, खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो। आणि एक्स्ट्रा तुम्ही खाण्यापिण्याचं थोडंफार सामान वगैरे घेऊ शकता। हा चार्ली कुत्रा पाहिला तर मग मित्रांनो, हा पायथ्यापासून आमच्यासोबत आहे। तो पूर्ण गडावरती आम्ही जाईपर्यंत आमच्यासोबत होता। हा किल्ल्याचा ट्रेक खूप अवघड आहे, पायऱ्या नाही आहेत व फक्त मोठमोठ्या दगडी आहेत, त्याच्यातून आपल्याला जावं लागतं। अशा पद्धतीनं आम्ही वरती गेलो। 1-1.5 तासामध्ये आम्ही किल्ल्यावर गेल्यानंतर आम्ही थोडीशी शेकोटी बोनफायर आपण केलं तिथं आणि थोडा आराम केला। आणि पहाटेचं बघू शकता तुम्ही, हे जातं आणि हा दगडी घाणा आहे तिथे किती मोठ्या प्रमाणात हे पाहू शकताय। पाण्याचे कुंड वगैरे पण आहेत बघा। हा चार्ली, याला आम्ही चार्ली नाव ठेवलं होतं। तर ही पण आमच्यासोबत होती, शेवटपर्यंत तिने आम्हाला साथ दिली। 1 नंबर किल्ला आहे मित्रांनो, तुम्ही अवश्य जा, बिंदास्त एन्जॉय करा। लोहगडाचं दर्शन पण इथून जवळच आहे, दाखवतो तुम्हाला। हा पवना डॅम आहे आणि हा लोहगड दर्शन पण दिसतंय तुम्हाला मित्रांनो। 1 नंबर व्ह्यू आहे। तुम्ही नाईट ट्रेक करा, बिंदास्त नाईट ट्रेक करा। खूप चांगला किल्ला आहे नाईट ट्रेकिंगसाठी। अशा पद्धतीची दगडी चढाई आहे मित्रांनो। कसा वाटला व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।